ड्रॅगन फ्रूट किंवा काही जण याला पिताया म्हणतात. काय दिसतं ना हे फळ, एकदम आकर्षक आणि नावामुळे तर आजकाल खूपच लोकप्रिय झालंय. पण याबद्दल जे काही बोललं जातंय त्यात कितपत तथ्य आहे? म्हणजे हे खरंच एक आरोग्यदायी सुपरफूड आहे की ही फक्त एक हवा आहे? चला तर मग आजच्या या भागात आपण हेच शोधून काढूया. बघा, ड्रॅगन फ्रूटबद्दल हे वाक्य तर आपण नेहमीच ऐकतो आणि म्हणूनच आपण आपल्या या विश्लेषणाची सुरुवात याच धारणेपासून करणार आहोत की या दाव्यांमध्ये खरंच किती दम आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या सुपरफूडच्या बोलबाल्याबद्दल बोलू. मग ड्रॅगन फ्रूटच्या आत नक्की काय आहे ते विज्ञानाच्या नजरेतून बघू. लाल आणि पांढऱ्या प्रकारात काय फरक आहे, ॲनिमियावर त्याचा खरंच परिणाम होतो का, आणि हो, काही महत्त्वाची सूचनासुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. या फळाची एवढी हवा का आहे, याची प्रतिष्ठा वाढवणारे पारंपरिक दावे नेमके आहेत तरी काय? आयुर्वेदाचा पारंपरिक दृष्टिकोन पाहिला ना, तर ड्रॅगन फ्रूटला एक बॅलन्स करणारं आणि आरोग्य वाढवणारं फळ मानलं जातं. म्हणजे कसं, तर याचे जे थंड गुणधर्म आहेत ते पित्तदोष म्हणजेच शरीरातली उष्णता कमी करतात आणि यातल्या फायबरमुळे अग्नी म्हणजेच आपली पचनशक्ती चांगली होते असं मानलं जातं. बरं, हे झालं पारंपरिक ज्ञान. पण आता याच्या पलीकडे जाऊन बघूया, विज्ञान काय म्हणतंय. वैज्ञानिक विश्लेषण या फळाच्या रचनेबद्दल आपल्याला काय सांगतं ते आता पाहू. हा तक्ता बघा. यावरून एक इंटरेस्टिंग गोष्ट लगेच लक्षात येते. ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरीज कमी आहेत आणि फायबर भरपूर आहे. पण एक गोष्ट इथं अधोरेखित करण्यासारखी आहे, ती म्हणजे यात लोहाचं प्रमाण फार काही जास्त नाहीये. आता जरा अजून खोलात जाऊया. ही जी फायटोकेमिकल्स आहेत ना, ही म्हणजे काय, तर वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या सापडणारी काही रसायनं. आणि शास्त्रज्ञ काय करतात, तर याच संयुगांचा अभ्यास करतात की त्याचे आरोग्यावर काय काय फायदे होऊ शकतात. आणि हा तक्ता बघा, यावरून स्पष्ट दिसतंय की लाल ड्रॅगन फ्रूटमध्ये अल्कलॉइड्सचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि हे चित्र नेमकं तेच दाखवतंय. ही जी वैज्ञानिक तपासणी झाली तीच इथं दिसतीये. आणि ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये का? ही जी आरोग्यदायी संयुगं आहेत ती फक्त फळातच नाहीत, तर त्या रोपाचं देठ, मुळं आणि साल या सगळ्यामध्ये सापडतात. बरं, आपण बाजारात जातो तेव्हा आपल्याला मुख्यत्वे 2 प्रकार दिसतात. एक आतून लाल आणि दुसरं पांढरं. पण मग प्रश्न पडतोच की या दोन्हीपैकी कोणतं जास्त पौष्टिक आहे? खरंच काही फरक आहे का? ही तुलना बघितली की लगेच कळतं की दोन्ही प्रकारांचे आपापले वेगळे फायदे आहेत. म्हणजे बघा, लाल फळात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन जास्त आहे, तर पांढऱ्या फळातून रस जास्त मिळतो आणि त्यात कार्बोहायड्रेट्स पण जास्त आहेत. त्यामुळे दोन्हींची स्वतःची अशी ओळख आहे. पण यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे बीटा सायनिन. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, ज्यामुळे फळाला तो लाल रंग मिळतो. आणि गंमत म्हणजे हे फक्त आणि फक्त लाल रंगाच्या ड्रॅगन फ्रूटमध्येच सापडतं. पांढऱ्या प्रकारात हे शून्य आहे, अजिबात नाही. चला, आता ड्रॅगन फ्रूटबद्दलच्या एका मोठ्या दाव्याकडे वळूया. अनेक जण म्हणतात की ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता, यावर ड्रॅगन फ्रूट खूप फायदेशीर आहे. तर या दाव्यात किती तथ्य आहे ते बघूया. या संदर्भात नुकताच एक अभ्यास झाला. सौम्य ॲनिमिया असलेल्या 36 गरोदर महिलांवर हा अभ्यास करण्यात आला. तर मग त्याचे निकाल काय आले असतील? तर निकाल असा होता 0.538 ग्रॅम पर डेसिलिटर. ही आहे सरासरी वाढ जी त्यांच्या हिमोग्लोबिनच्या पातळीत झाली, आणि ती फक्त 14 दिवस ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर. जकार्तामधल्या एका हॉस्पिटलमध्ये हा 2024 सालचा अभ्यास झाला आणि याचा परिणाम खरंच मोजता येण्याजोगा आहे. पण थांबा, इथे आपल्याला एक संतुलित दृष्टिकोन ठेवणं गरजेचे आहे. एका बाजूला या अभ्यासाचे सकारात्मक निष्कर्ष आहेत, हे खरंय, पण दुसऱ्या बाजूला व्यापक वैज्ञानिक मत काय आहे? तर आरोग्य संसाधनं ॲनिमियाच्या उपचारासाठी याला 5 पैकी फक्त 1 रेटिंग देतात, कारण याचा वापर मुख्यत्वे परंपरेवर आधारित आहे. आपण आधीच पाहिलंय की ड्रॅगन फ्रूट हे लोहाचा काही खूप मोठा स्रोत नाही, त्यामुळे तो अभ्यास महत्त्वाचा आहे, पण तोच अंतिम सत्य नाही. बरं, आत्तापर्यंत आपण फायद्यांबद्दल बोललो, पण आता काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे, म्हणजे काही संभाव्य दुष्परिणाम किंवा धोके. आता या काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. यात फायबर खूप असल्यामुळे काही जणांना पोट फुगल्यासारखं वाटू शकतं.
यात नैसर्गिक साखर असल्यामुळे ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होऊ शकतो. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी ही काळजी घ्यायला हवी, कारण हे रक्तदाब कमी करू शकतं. ॲलर्जी तशी दुर्मिळ आहे, पण होऊ शकते. आणि हो, काही औषधांसोबत याची आंतरक्रिया होऊ शकते. आणि एक गमतीशीर गोष्ट, लाल ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यावर लघवी किंवा विष्ठेचा रंग तात्पुरता बदलू शकतो, पण घाबरण्यासारखं काही नाही. मुख्य म्हणजे या बहुतेक समस्या अतिसेवनामुळे होतात. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा सल्ला हाच आहे: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. टाइम्स ऑफ इंडियाच्या आरोग्यविषयक सल्ल्यातही हेच सांगितलंय. संयम ठेवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा सुरुवातीच्या प्रश्नावर येतो. ड्रॅगन फ्रूट हे सुपरफूड आहे की फक्त एक फळ? बघा, ह्यात फायदे नक्कीच आहेत, पण त्याला सुपरफूड म्हणताना थोडा विचार आणि सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. हे नक्कीच एक पौष्टिक फळ आहे, पण कोणताही एकच पदार्थ चमत्कारी नसतो, नाही का?